महाराष्ट्रातील एकमेव भव्य दिव्य शिवमहापुराण कथा कथा प्रवक्ते गुरुवर्य हबप गजाननजी महाराज वरसाडेकर। समाया है मेरा भोला नगर में आया है। मौजे बहार तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव। भव्य शिव महापुराण कथा कथा प्रवक्ते गुरुवर्य गजाननजी महाराज वरसाडेकर। बाबांचं जीवन शिस्तमय आहे म्हणून आपणा सारिके करीती तात्काळ त्यांनी तर आयुष्य ऋषीपांत्यावर घालवलं। त्यांचे गुण आपल्यामध्ये येणारच आहेत, त्यात काही शंकाच नाही। बाबांचं जीवन एक आदर्श असं जीवन आहे। या मंगलमय उपस्थितीमध्ये मी जास्त वेळ बोलणार नाही। 11:15 पर्यंत मी तुमच्या समोर कीर्तन करणार आहे, कारण मला माहिती आहे मला तरी फॅन आहे, तुम्हाला फॅन नाही। तुमचे सर्वांचे चेहरे सांगतात मंडपही काही पहिले मंडपासारखा नाही आहे, एकदम बारीक मंडप आहे आणि कीर्तन जरा लवकर चालू झालं पाहिजे होतं, पण काय करणार, झोपतच 4 वाजले मला, नाही का। सर्व नियोजन आहे आणि तुम्ही 7 दिवस ऐकलंच आहे, आता भरपूर ऐकावं अशी काही अपेक्षा नाहीये। भरपूर कटकट केली मी तुमच्या मागे, 12 वाजेपर्यंत तुम्हाला बोर केलं, नाही का। आणि पुन्हा अजून आज उन्हात बसवलं। माझ्यासारखा निष्ठुर माणूस मीच आहे असं मला वाटतं। असो, उत्सव किती दिवसाचा असो, त्याची कलशपूर्तीची सेवा म्हणजे काल्याच्या कीर्तनाची सेवा। काल्याचं कीर्तन म्हणजे काय, तर काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन। काल्याचं कीर्तन म्हणजे काय, पगाराचं कीर्तन। काल्याचं कीर्तन म्हणजे काय, तुम्हाला आणि मला मोक्ष सुखाचा आनंद देणारं कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन। काला झाला की हाला, आणि परत जर महाराज आला तर लोक विचारतात बाबा तू का आला, त्याचं नाव काला। काल्याचे 2-4 प्रकार मला सांगता येतील, पण अभंगाचाही भावार्थ आणि चरित्र आपल्याला एकत्रित सांगायचं। कारण काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकार हा स्वातंत्र्यात नाही आहे, तो पारतंत्र्यात आहे। चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुडी। भगवान कृष्णानं गोकुळामध्ये जे काही चरित्र केलं त्या चरित्राचं उच्चारण आपल्याला या कीर्तनाच्या माध्यमातून करायचं आहे। अंशात्मक भागवतामध्ये 24 अवतार सांगितले जातात। 24 अवतारामध्ये 2 अरे काय उपाधी आहे, नक्कीनं लग्न 17 यज्ञ। तो काका बरोबर चालला होता, त्याला आणि सण बरोबर कॅमेरांपुढे उभं कर दिलं। काय करे वाईट आहे बाप, अत्यंत गोड वातावरण आहे। अंशात्मक भागवतामध्ये 24 अवतार सांगितलेले आहेत। प्रामुख्याने 10 अवतार आहेत, त्यात पूर्ण अवतार 2 आहेत। पूर्ण अवतार रामकृष्ण, रामाचं जीवन आणि कृष्णाचं जीवन। रामाचं जीवन आचरणीय, कृष्णाचं जीवन उच्चारणीय आहे। रामाचं आचरण करावं, कृष्णाचं जीवन चरित्र उच्चारण करावं। तुम्हाला आणि मला सर्वांना रामायण अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे। प्रभू रामचंद्रांचं जीवन आहे 1 बाणी 1 पत्नी आणि 1 वचनी। भगवान कृष्णाचं जीवन आहे 1000 बाणी 1000 पत्नी 1000 वतनी। अधिक मास आहे, गल्ली परत पोथी चालू आहे। एक बाई रोज पोथी ऐकायला जायची, रोज तिच्या नवऱ्याला म्हणायची चला ना पोथी ऐकायला। तो म्हटला निघ, मी नाही लागत महाराज लोकांच्या नादी। पुन्हा बाई दुसऱ्या दिवशी चला ना, चांगला बाबा मस्त पोथी, नाही सांगितलं ना तुला, चल निघ, चालते हो। पुन्हा बाई तिसऱ्या दिवशी अहो चला ना, तिला वाटलं आज ना उद्या का होईना सोंग सुधारलं पाहिजे, बिचारी प्रयत्न करते, चला ना पोथीला। 5व्या दिवशी तो म्हटला चल आज तुझ्या पोथीचं काटूकच मोडतो म्हटले। तिच्याबरोबर पोथी ऐकायला आला, मंडपात बसला खांब्याला टेकून। कथावाचक महाराज सांगतात मायबापा हो, सज्जन हो, ऐका, काय भगवान कृष्णाच्या लीला आहेत, काय भगवंताचं जीवन आहे। भगवान कृष्णानं जीवनामध्ये 16,108 बायका केल्या। कथा संपली, दोन्ही नवरा बायको अंधाऱ्यातून घरी येत होते। तो त्याच्या बायकोला सांगतो बघ बाबाने किती मस्त कथा केली, बघ बाबाचं ऐकलंच पाहिजे। बाई म्हटले ऐकून माझी सफीत झाली, अजून माझा टाळा बसना, याला एका दिवसात आवडलं। बरं आवडलं तरी काय, का तुम्हाला काय आवडलं, म्हणले भगवान कृष्णानं 16,108 केल्या, मी दुसरी केली तर काय होईल। बाई म्हटली तर उलट झालं। पण असं म्हणतात जिथं माणसाची बुद्धी संपते तिथून पुढे बायांची चालू होते। मला अनुभव नाही, लोक सांगतात। दुसऱ्या दिवशी बाई लवकर उठली, स्नान संध्या वगैरे आटोपली। बाई नवऱ्याला म्हणते का हो चला ना पोथी ऐकायला। तो म्हटला चल, पण बाई म्हटली बघा काल पुढच्या गलीत गेलो होतो, आज मागच्या गलीत जाऊ। काल जो ग्रंथ ऐकायला गेले होते तो ग्रंथ होता हरिविजय, आणि आज जो ऐकायला आले तो आहे पांडव प्रताप। कथावाचक महाराज सांगतात सज्जनो मायबापो ऐका, काय द्रौपदीचं जीवन आहे, तिने जीवनामध्ये 5 पती केले। कथा संपली आणि बाई घराकडे निघाली, नवऱ्याला म्हणते पहा ना बाबानं किती मस्त कथा केली।
ना बाबाचं ऐकलंच पाहिजे. तो म्हणे काय, द्रौपदीनं 5 केले होते. तो म्हणे तुझं बी जाऊ दे माझं बी जाऊ दे, चाल घरी. बोल बोलिता वाटे सोपे, करणी करता टिंब टिंब कापे. मायबाप जीवनामध्ये कृष्णाचं चरित्र आचरण करावं, रामाचं चरित्र उच्चारण करावं. प्रभू रामचंद्रांचं जीवन आचरण केलं पाहिजे, कृष्णाचं जीवन उच्चारण केलं पाहिजे. उच्चारण केल्याने काय होतं तर कर्णपटलाद्वारे भगवान कृष्णाच्या चरित्राने काया पवित्र होते. ते चरित्र आपल्याला श्रवण करायचं आहे. अंशात्मक 24 अवतारांमधला कृष्ण अवतार अत्यंत महत्वाचा आहे. कसा झाला कृष्ण अवतार तर वसुदेव आणि देवकीचं लग्न ठरलं, थाटामाटामध्ये लग्न पार पडलं. आणि देवकीचा भाऊ सक्का नाही चुलत, त्याचं नाव कंस. कंस स्वतः देवकीची विदाई करण्याकरता बसला. स्वतः गाडी चालवतोय म्हणजे रथ हाकतोय. आणि आकाशवाणी झाली, अरे कंसा, जिचे एवढे आनंदाने विदाई करतोस ना, हिच्या पोटी 8वं पोरग जन्माला येईल आणि ते तुला मारेल. कंस तो धूर्त बुद्धी, त्याची राक्षसी बुद्धी आहे. हातातून तलवार काढली, मारण्याकरता धावला. वसुदेवाने हात धरला, हे आतापर्यंत तुझी बहीण होती, आता माझी पत्नी, माझी अर्धांगिनी आहे, हिला तू मारू शकत नाही, हिचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे, हिला मारू नकोस. तो म्हणतो, ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. मी जर खोडच कापून टाकलं तर फडच येणार नाही, मी हिला मारून टाकतो म्हणजे बाळ जन्माला येणार नाही. वसुदेवाने सांगितलं, एक काम कर ना, अरे बहिणीला मारण्याचं पाप करू नको. अरे जेवढे मुलं जन्माला येतील आम्ही तुझ्याकडे देऊ. दोघांना बंदी शाळेमध्ये टाकलं. बघता बघता यशोदीचं पहिलं बाळ जन्माला आलं. महाराज, पहिलं बाळ जन्माला आलं. देवकीचं पहिलं बाळ जन्माला आलं आणि देवकी आपल्या भावाला बोलवते, कंसा हे बघ पहिलं बाळ आहे. वसुदेवानं बाळ घेतलं. देवकी आणि वसुदेवाने दोघी मिळून बाळ कंसाकडे दिलं. कंसानं बाळ पाहिलं. कंस म्हणतो, देवकी अगं तुझं पहिलं नाही, 8वं बाळ माझं शत्रू, मी पहिल्या बाळाला मारत नाही. सोडून दिलं त्यानं. लगेच देवकी आपल्या नवऱ्याला सांगते, म्हटली नव्हती का माझा भाऊ खूप चांगला आहे. काय ना जाणो परमात्म्यानं बाई नावाचं मॉडेल बनवत असताना त्याच्यामध्ये एक फंक्शन असं घातलंय की भावाने किती जरी चुकीचं वागलं तरी भाऊ चुकीचा दिसत नाही. बहिणीला गोडच लागतो. तो कसाही असू दे तरी बहिणीला गोड लागतो. बरोबर आहे की नाही? तो कसाही असू दे तरी बहिणीला गोड लागतो. बरोबर आहे ना? तो कसाही असू दे बहिणीला गोड लागतो. बरोबर आहे ना? मी म्हणतोय तो कसाही असू दे बहिणीला गोड लागतो. भावच म्हणताय त्या भावाबद्दल लय गोडवे माता. हे समजतच नाही मला. किराणा आणायचं नवऱ्याला सांगतील, साडी घ्यायची नवऱ्याला सांगतील, सोनं घ्यायचं नवऱ्याला सांगतील, सप्ताल वर्गणी नवऱ्याला सांगतील, घटावर बसले की गाणे नाही नवऱ्याचे म्हणतील ना, भावाचे. बरं गाणे एक नंबर लबाड. आता ते गाणे म्हणणारे बाबा लोक बी पेशल आहेत. मला म्हणता येत नाही पण काय ते गाणे, बाप रे बाप, काय सांगावं महाराज. असे गाणे असतात ना 100% खोटे असतात. आमच्या गावात एक बाई गाणं म्हणायची, वाटेच्या रे वाटे साऱ्या काय पाहतो वाड्याला, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या दाराला. मी म्हटलं किराणा दुकानदारची उधारी दे पहिलं. हा, सोन्याचं कुलूप सांगते. नंतर कळालं सोन्याचं म्हणजे तिच्या भावाला एका सावकारानं कर्ज दिलं होतं. यान कर्ज परत केलं नाही, त्या सोन्या नावाच्या सावकारानं कुलूप ठोकलं म्हणून म्हणते सोन्याचं कुलूप. आता काय गाणेत काय. बरं सण कोणता बी उद्या आहे तुमचे गाणे, प्रत्येक गाणं भावाचं. दिवाळी आली भावाचं गाणं, अक्षय तृतीया आली भावाचं गाणं, भाऊबीज आली भावाचं गाणं, रक्षाबंधन आली भावाचं, कोणतंही येऊ दे. गाडी घुंगराची घेऊन बंधू माझा येईल ग, राखीच्या सणाला मला माहेरी येईल ग. मिस कॉल देत नाही तो तुला, मिस कॉल. काय सांगते, गाडी घुंगराची म्हणते. किती इमानदार बाई असू दे, तिची इमानदारी तो फेल आहे. तुम्हाला जर वाटत असेल ना महाड मध्ये एखादी बाई लयच इमानदार आहे, तिला माहेरून येऊ द्या आणि इमानदारी चेक करा, फेलच. किती इमानदार असू दे. शेजारच्या बाईल बी बोलत, सगुमाय इकडे इकडे हे मन माहिनी के. हा बरं 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 हाय दे काही मना भावनिक आहे. चोट्टी का तानी हातानं चोरीली गे तर त्यांना सांग राहिली. अरे बहिणीला भाऊ गोडच लागतं, मुद्दा फक्त एवढा. कंस तिथून गेला. कंसाला नारदाची भेट झाली. नारदानं सांगितलं, हे कंसा अरे ठेवू नको ये काही बाळ, पुण्य सारा वया भेटे देव ऋषी वधी बाळकासी ठेवू नको. 6 ही मारी तर दुराचारी.
6 पोरं मारून टाकलं. 7व्या गर्भाचं घर्षण झालं. ते रोहिणी मातेच्या उदरी गेले. 8वी तेजपुंज मूर्ती वसुदेव देवकीच्या समोर प्रकट झाली. आई कुठे आहे तुझा भाऊ, सांग. मारतो त्याला. सुदर्शन घेऊन आलोय. देवकी म्हणते तुझा लाग येते बोलाविले कोणी, प्रार्थीला वाचून आलासी का. तिला बोलवलं कोणी. अगं आई बाबा तुम्हीच मागच्या जन्मात तपश्चर्या केली होती, मी तुमच्या पोटी जन्माला यावं. अरे मग काय 10-12 वर्षाचा पोरगा जन्माला येत असतो काय? हा, मला ते सुख उपभोगायचंय. तू माझ्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवस राहावं. बघता बघता देवकीला दिवस गेले. वसुनाम तिथी आली. बुधवार नावाचा दिवस आला. रोहिणी नावाचं नक्षत्र, श्रावण नावाचा महिमा आहे. आणि रात्रीच्या 12 वाजता भगवंताचं प्राकट्य झालं. देवाचा जन्म झाला. आणि सांगितलं मला नंद बाबाच्या घरी नेऊन सोडा गोकुळामध्ये, आणि तिकडे योगमाया जन्माला आलेली त्याला इकडे घेऊन या. जसं वसुदेवाने परमात्म्याला जवळ घेतलं, देवाला जवळ घेतल्याबरोबर सर्व बंदीखाने तुटून गेले. दादा सैनिक मूर्छित झाले. भगवंताला टोपल्यात ठेवलं. आता काही लोक म्हणतात टोपल्यात ठेवलं, काही भागवताचार्य म्हणतात बाबा सुपड्यात ठेवलं, काय म्हणतात नाही जेलमा सुपडं कथई नव्हतं ततून बापने अंदिंत. अरे काय डाऊट, देवाच्या चरित्रावर डाऊट घे नाही ना, तो चुकीचा आहे ते. सुपडं हो की डालक हो, परमात्म्याला जवळ घेतलं. यमुना माईच्या पलीकडे झाले. यमुना माई वरवर येते. यमुना माई का वर येते माहिती आहे? असं म्हणतात यमुना माई आपल्या पतिराजाचं दर्शन घेण्याकरता वर येते. भगवान परमात्म्यानं अंगठा बाहेर काढला, यमुना माईला लावला. यमुना माईनं वाट दिली, रस्ता दिला. का दिला याचे अनेक भाव सांगता येतात. यमुना माईने का रस्ता दिला? यमुना माई वरवर येत होती. भगवान कृष्ण जर यमुना माईचे पती आहेत तर वसुदेवजी कोण आहे? सासरे. सासऱ्याची दाढी यमुना माईच्या डोक्याला टुचली म्हणून लाजून खाली गेली, असा भाव सांगितला जातो. भगवंताने अंगुष्ठ बाहेर काढला आणि यमुना मातेला लावला. काय यमुना माता खाली गेली? नवीन लग्न झालं की प्रत्येक बाईला वाटतं आपल्या नवऱ्यानं घराच्या बाहेर जाऊ नये. भगवान कृष्ण पहिल्यांदा यमुना माईमध्ये आले होते म्हणून यमुना माई वरवर येत होती. म्हणजे आपल्या नवऱ्याला सांगत होती तुम्ही इथून जाऊ नका. 2-4 महिने चालतं, पण समजा 2-4 महिने नवरा घराच्या बाहेर गेलाच नाही आणि 2-4 महिन्यानं तुमची बहीण तुमच्या घरी येऊ द्या, नवऱ्याला घराच्या बाहेर नका जाऊ द्या. जाण बाहेर. काय घर कोंबडेच आहे, बाहेर काही दिसत नाही तुम्हाला? बहीण आली ना, थोड्या गप्पा मारू द्या, थोडं चावडू द्या, मग बाहेरचं जाणून बाहेर काढते. असं म्हणतात. भगवान कृष्णानं अंगुष्ठ बाहेर काढला आणि अंगुष्ठ यमुना माईमध्ये लावला. परमात्म्याच्या अंगठ्यामध्ये गंगा मैयाचा वास आहे. म्हणतात गंगा मैया यमुना मैयेत सोडली आणि दोघी बहिणी गप्पा करण्याकरता खाली गेल्या. असे अनेक भाव सांगता येतील. नंदबाबाच्या घरी योगमाया जन्माला आलेली होती आणि योगमायाला घेतलं. पुन्हा जेलमध्ये आली. योगमाया रडायला लागली. रडी माया करी अंकात, रडायला लागली योगमाया. कंस धावत आला. कंसाला हातात घेतली, गरगर फिरवली, हातातून सटकली. तिनं सांगितलं तुझं लागे वधी उपजला माझा आधी. अरे मला काय मारतो, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलेला आहे. इकडे नंदबाबाच्या घरी बहु दिवसानं बाळ जन्माला येणार. नंदबाबाच्या घरी जेव्हा भगवान कृष्णाचा जन्म झाला, नंदबाबाची वय काय होती? लोक म्हणतील महाराज तुम्ही शिवमहापुराण केलं, भागवत पुढच्या वर्षी तुम्हीच सांगा. नंदबाबाच्या घरी जेव्हा भगवान कृष्णाचा जन्म झाला, नंदबाबाची वय होती 91 वर्षाची. हे फक्त ऐकायचं, विचार जास्त करायचा नाही. पूर्वीच्या वेळेस पूर्वी आयुष्य मर्यादा जरा जास्त होती द्वापार युगामध्ये. नंदबाबाची वय होती 91 वर्षाची. नंदराणीची वय होती 84 वर्षाची. आता एवढ्या उतार वयात पोरगा झाला. पोरगा होण्याचा आनंदच वेगळा असतो महाराज. ज्याला मुलगा आहे त्याला विचारा, मुलगा होण्याचा आनंद काही वेगळा आहे. एवढ्या उतार वयात पोरगा झाला, कमी आनंद होईन का? हे काळ्या शर्टवालं पोरग, ए तुझ्या बाजूचं नाव काय बेटी तुझं? श्री. नाव काय तुझं? साई. 1 मिनिट उभा राहा बेटी, काय घाबरू नको. साई लय गोड पोरगा आहे. कीर्तनाला आला, धन्यवाद तुला. साई कितवीला जातो बेटा? 5वीला जातो. साई माझ्या एका छोट्याशा प्रश्नाचं उत्तर दे, घाबरायचं नाही, यांच्याकडे पाहायचं नाही, खणकून द्यायचं बिलकुल. कितवीला जातो साई? 5वीला. म्हणजे तू 10 वर्षाचा आहे. साई तुला जर मुलगा झाला आनंद होईल की नाही? 1 मिनिट हसू नका, ते पोरगं लाजत आहे. मग कशाला हसता तुम्ही? हसण्यासारखं काय त्याच्यात? साई 5वीला जातो ना, तुला मुलगा झाला आनंद होईल की नाही? होईल. बायको आहे का रे तुला? अरे बिन बायकोवाल्याला आनंद होईल तर बायकोवाल्याचं काय? हा एवढं. एकदा त्या साई करता टाळी वाजवा बरं, गोड पोरगा. ऐका ना दादा, नंदबाबाच्या घरी नंदबाबाच्या दोघी बहिणी आल्यात, नंदा आणि सुनंदा. 1:56 वेळ आहे. सुनंदेच्या शेजारी निळं आकाश पाहिलं आणि सुनंदा नंदबाबाकडे धावत आली. नंदबाबा
लाला भयो लाला, ही गौडंतीला ती गौडंतीला ती गौडंतीला. गौडन म्हणती हो गौडन म्हणती, गौडन म्हणती गौडन भाऊसाहेब, याचा आवाज मोठा पुत्र करा. झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गौडन म्हणती, गौडन म्हणती, गौडन म्हणती गौडनीला. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. एक दावी एकी पुढे, ताटी वाटी सुंदरवाळे, ताटी वाटी सुंदरवाळे, ताटी वाटी सुंदरवाळे. सोयीची कलबल झाली, दासी जनी गौडन म्हणती हो गौडन म्हणती, गौडन म्हणती गौडनीला. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गौडन म्हणती गौडंतीला ती गौडंतीला. नंद बाबाच्या घरासमोर दाटी झाली, सर्व आनंदोत्सव साजरा करत आहेत. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल, जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, जय यशोदा लाल की. हाथी दिन घोडा दिन आन दिन पालकी, हाथी दिन आर दिन घोडा दिन पालकी. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की, घरानंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की, लाल की. तुमच्या हजार हजार कापणाऱ्यांना उला देणार आहे मी, तुमच्या दोघांचं. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. नंद बाबाच्या घरासमोर आनंदोत्सव साजरा होतोय. नंद बाबांना आनंदोत्सव कसा साजरा केला? नंद बाबांना दान केलं. काय दान केलं? हाती दिनो घोडा दिनो और दिनो पालकी. नंद बाबांना हाती दान दिले, घोडे दान दिले, पण ज्यांचे टायर पंक्चर आहेत ना, ज्यांचे गुडघे दुखतात त्यांच्याकरता पालखी दान दिली. नंद बाबांना अन्नदान केलं. काय काय? लड्डू दिनो पेडा दिनो और दिनो लापसी. लाडू बनवले, पेडा बनवला, पण ज्याला दात नाहीत त्याला लापसी बनवली. उचल गोळा दाबणारा एकदम. नंद बाबाच्या दाराशी आनंद होतोय, पण तिकडं नंद राजा घरी कृष्ण बाळतो, मथुरेत कंस मामा बोट मोडितो, मथुरेत कंस मामा बोट मोडितो. नंद राजा घरी कृष्ण वाळतो, कृष्ण वाळतो, मथुरेत कंस मामा बोट मोडितो, मथुरेत कंस मामा बोट मोडितो. कंसानं लगेच तातडीची मीटिंग बोलवली. ऐका, मला मारणारा माझा शत्रू गोकुळामध्ये जन्माला आलेला आहे. जो कोणी जाऊन त्याचा वध करून येईल त्याला मी माझं अर्धराज्य बक्षीस देईल. तिथे एक बाई बसली होती, बाईचं नाव पुतना. पुतना तयार झाली. पुतनेनं सुंदर अशा प्रकारे पोशाख घातला. कसा? पुतळं डोरलं, साकड्या पैंजण, कमरेला कमरपट्टा, नाकात नत घालवणी, सगळा थाटमाट करूनी. काही काही महाराज लोक म्हणतात लगाक्य गजरा. तू पाहिला होता का तिथं? हा, काही आपलं उगाच सांग. पुतना सुंदर तयार झाली महाराज आणि आली नंद बाबाच्या अंगणी. सुंदर सुंदर स्त्रिया तिच्या जवळ जमा झाल्यात. का पुतना दिसायला अत्यंत सुंदर होती. पुतणे जवळ आल्यात. काय नाव तुमचं बाई? कुठून आल्यात तुम्ही? काय गाव तुमचं? तिनं सांगितलं, मी इंद्राच्या दरबारातली नर्तकी आहे. माझ्या स्तनामध्ये अमृताची कुंभी आहे. मी ज्या बाळाला माझं स्तनपान करविते ते बाळ अमर होतंय. ते बाळ अमर होतंय. नंद बाबाची बायको म्हणते, थांबा, पहिला मान माझा आहे, मीला माझ्या घरी नेते. नंद बाबाच्या घरी नेलं. पुतना सांगते, यशोदे, मी आणि बाळ आम्ही दोनच हवेत, तिसरं आमच्यात कोणी नको. बाहेरनं कडी लावली. भगवान कृष्णाला जवळ घेतलं पुतणेनं आणि देवांना डोळे लावले. देवांना डोळे का लावले? भागवतामध्ये याचे 27 कारण आहेत.
27च्या 27 सांगेन, पण पुढच्या वर्षी. 27 कारण आहेत देवाने डोळे का लावले. परमात्म्यानं पुतना शोषून मारली. नुसती पुतना नाही मारली तर अनेक असुर संपवले. काग बग रिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खाणी बुडविली. हळूहळू परमात्मा मोठी होऊ लागतात. आता पोरं डायरेक्ट चालतात. पूर्वी डायरेक्ट चालत नव्हते. पूर्वी आधी पोरं हंबा करायचे, म्हणजे रांगायचे. परमात्मा रांगतात, तडवे तडहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत. रांगता रांगता परमात्मा चालायला लागले. चालता चालता खेळायला लागले. खेळता खेळता बोलायला लागले. गावाच्या बाहेर एका ग्राउंडवर परमात्मा खेळ खेळत असताना एका गवडणींची रांग पाहिली. माटावर माट माटावर माट माटावर माट माटावर माट. गवडण तिच्या माग दुसरी, तिच्या माग तिसरी, तिच्या माग चौथी. कन्हैयाने विचारलं, गोपाळानो या सर्व बाया चालल्या कुठे रे? देवा चालल्या मथुरेला. कशा करता? दैदूत विकण्याकरता. देव म्हणे, अरे आपला माल आपले हाल आणि कोल्हे कुत्रे पडलेत लाल, जमणार नाही, थांबवा यांना. देवाने थांबवलं. का ग कुठं चालल्या? देवा आम्ही सर्व चालल्या मथुरेच्या बाजाराला. कशा करता? दैदूत विकण्याकरता. थांबा, जायचं नाही. गवडणी म्हणे, आमचा दोष नाही. तुला जर काही अडचण असेल हेड ऑफिसला जाऊन भेट दे. हेड ऑफिस म्हणजे काय? सासूबाई. पूर्वीच्या सासवालाही डेंजर होत्या. सासू जी आणखी सुनेच्या डोळ्यात आसू, तिला म्हणतात सासू. सून जी ऐकते तिला म्हणतात सून, नाही काय? पूर्वीच्या काळीच्या सासवालाही डेंजर. कन्हैयाने साऱ्या गोपाळानं सांगितलं, का रे तुमच्या घरात जर एवढा वजनदार माल पिकतो, तुम्ही असे कसे रे? पपडी पैलवान फू म्हटलं की एसटी स्टँड. पप्पू पैलवान नाही म्हटलो, पपडी पैलवान म्हटलो मी, ध्यानात ठेवा. पपडी पैलवान फू म्हटलं की एसटी स्टँड. असे कसे रे तुम्ही? देवा खरं सांगू का? अरे चांगला माल जातो मथुरेला, आम्हाला काय मिळतं? ताकाचं फुडूक पाणी. मथुरेच्या लोका दही दूध लोणी, आम्हा करिता ताक पाणी. देवा चांगला माल जातो मथुरेला, आम्हाला काय मिळतं? ताकाचं खुडूक पाणी. बादल्या खंगाय खंगाय, पैसा संगाय संगाय. देवा आम्हाला मिळत नाही. देवाने सांगितलं, एक काम करा, पोटभर देतो तुम्हाला. काय करावं लागेल? माझ्या मागे मागे या. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. आलो तर फायदा काय? आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. नको 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 म्हणस तर मी तुम्हाला खायला देतो. देवाने एक मंडळ स्थापित केलं. मंडळाला नाव दिलं माखनचोर क्रीडा मंडळ. मंडळाच्या सदस्यांना सांगितलं, ए बाबानो चला माझ्या मागे मागे यायचं. एका गवडणीच्या घरामध्ये तळ टाकला. पण तळ टाकण्याच्या आधी एक पेंद्या नावाचा गोपाळ जरा आगाव होता. तो म्हणे, का रे देवा, अरे जे साहित्य आणलंय कशा करता? काय काय साहित्य होतं? डोक्यापेक्षा उंच काठ्या होत्या, वस्त्रगाड माटी होती, गोल गोल खडे होते, गोखरू होते. पेंद्याला भगवान कन्हैया म्हटले, अरे पेंद्या तुला समजत नाही का रे? आपल्याला जर चोरी करायला जायचं तर काय दरवाज्यातनं जायचं काय? धाब्यावर जायचं, सान्या वाटून खाली उतरायचं. हातपाय मुडायला नाही पाहिजे म्हणून पहिले काठी टेकायची आणि काठीला धरून खाली उतरायचं. देवा हे खडे काबरं? अरे आपली उंची कमी, मटकं बरं आहे, खालून गिलोरीनं दगड मारायचा, बरोबर छेद पडतंय, नड लागला की नुसतं तोंड लावायचं काम आहे. देवा हे गोखरू का बरं? अरे तो टन्न दिशे आवाज ऐकून जर ती गवडण उठली, आपल्या मागं पडायला लागली, तिच्या पुढे गोखरू फेकायचे, तिच्या पायात गोखरू घुसतील, तर आपण पडून जायचं. पेंद्या म्हणे, देवा ती जर चप्पल घालून आली तर? म्हणे, मग येड्या ही माती कशा करताय? गवडण जवळ आली की तिच्या डोळ्यात माती फेकायची, ती डोळे चोडेल, तर आपण पडून जायचं. तो म्हणे, देवा ती जर चष्मा घालून आली तर? म्हणे, मग तू घरीच मर, येऊ नको आमच्या बरोबर. देवानं सर्व सवंगडी घेतले. एका गवडणीच्या घरामध्ये तळ टाकला. देवान भरपूर दही दूध लोणी खाल्लं आणि येता येता सुनबाईच्या तोंडाला लोणी लावलं. सुनबाईच्या तोंडाला लोणी लावलं आणि परमात्मा निघून आले. पूर्वीच्या सासवा डेंजर. सासूबाईनं पाहिलं सुनबाईच्या तोंडाला लोणी, बेदम हाणल्या. सुनबाईंकडे काही रूप नाही, नाही काय करणार, नाईलाज आहे. पण घरामध्ये जेव्हा गेली आणि त्या गवडणीनं जो प्रकार पाहिला, तो प्रकार तुकोबरायांनी प्रतिपादित केला अभंगाच्या प्रथम चरणात. पहती गवडानी, 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 पहती गवडानी. तवती पालथी दुधानी, तवती पालथी दुधानी, मन दिला दादिया पोरे, मन दिला दादिया पोरे. तवती
म्हणती नंदाची या पोरे आज चोरी केली खरे. बर बर बर. अगं बाई चोरी झाली आहे. कसली चोरी झाली सांगा ना. धनाची चोरी झाली, सोन्याची चोरी झाली, पैशाची चोरी झाली? नाही ना, त्या काळातलं धन काय? दूध, दही, लोणी याची चोरी झाली. बरं चोरी कशी केली? गवडणीने पाहिलं सर्व्या दुधाने उलट्या. शरीराला दुधानाची उपमा दिली आहे. लक्षपूर्वक ऐका, अत्यंत सुंदर भाव आहे. या शरीराला काही लोक वारुळाची उपमा देतात. कशी वारुळाची उपमा? शेतामध्ये वारुळ असतं, त्या वारुळामध्ये सर्प घुसला, तसं हे सुद्धा वारुळ आहे. या वारुळाला 9 दरवाजे आहेत, या वारुळाला 9 छिद्रे आहेत. 9. जसं त्या वारुळात सर्प बसलाय ना, तसं या वारुळात सुद्धा सर्प बसलाय. जसं त्या वारुळातल्या सर्पाचे प्रकार आहेत, तसं या वारुळातल्या सर्पाचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये काय तो मण्यार असेल, कोबरा असेल, जसे ते सापाचे प्रकार आहेत, तसं या वारुळात बसलेल्या सापाचे प्रकार आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, दंभ हे सर्व विकार रूपी सर्प अंतःकरणात बसलेले आहेत. पण त्या वारुळातला सर्प जर बाहेर काढायचा असेल तर एकमेव पर्याय, शेतकऱ्याला त्या वारुळामध्ये पाणी ओतावं लागतं. तसं या वारुळातला जर का सर्प बाहेर काढायचा असेल तर परमात्म्याचं संकीर्तन रूपी पाणी या कर्णपटलाद्वारे, छिद्राद्वारे याच्यामध्ये होता. यात बसलेला विकार रूपी सर्प बाहेर निघेल. या शरीराला वारुळाची उपमा देता येते. या शरीराला ज्ञानोबा घोंगडीची उपमा देतात. कानोबा तुझी घोंगडी चांगली रे, आम्हाशी का दिली वांगुली रे. मायबाप अनेक उपमा आहेत. तसं तुकोबरा या शरीराला घटाची उपमा देतात. बरं बरं. ज्याला देवाने स्वीकारलं, ज्याला जेव्हाने जवळ केलं ना, त्याला एकदा परमात्मा विकाररहित करतो, त्याच्यात विकार ठेवत नाही. महाराज अनेक खोड्या परमात्मा करू लागलेत. काय काय देवाच्या लीला. कोण चोर असेल नेमका, तो चोर शोधण्याकरता त्या गवडणीनं काय केलं माहितीये सासूबाईनं? मागच्या घरामध्ये दुधाण्या ठेवल्यात, मागच्या दरवाजाला एवढं कुलूप लावलं. सुनबाई मागच्या घरामध्ये झोपवल्यात, पुढच्या दरवाजामध्ये खुर्ची टाकली, ठेंगा घेऊन बसली. देव सर्व्या गोपाळांना घेऊन मागच्या दरवाजानं येतात. देवानं नुसती कुलपाला हात लावल्याबरोबर कुलपानं आत्महत्या केली. परमात्मा मध्ये आले. देवानं भरपूर दही दूध लोणी खाल्लं, गोपाळांना काढून दिलं. आणि सुनबाया जरा अपूर्ण झोपेत होत्यात. परमात्म्यानं येता येत्या त्या सुनबाईच्या मांडीला अशी चिमकुडी घेतली. जो भपकली ना सुनबाई, आत्या हो आत्याबाई, हो जाजूबाई घरात चोर शिरला, हो जाजूबाई घरात चोर शिरला, हो जाजूबाई घरात चोर शिरला, जाजूबाई घरात चोर शिरला, आत्याबाई घरात चोर शिरला. काम झाले झटकन, मी बाई पटकन घरात निजले. हो कुणी कुणाला कृष्ण मुरारी, मी भर झोपेत. काय केलं त्याने? फार त्रास दिला. त्या गवडणीनं काही गवडणीनं घेतलं आणि नंद बाबाच्या दाराशी आल्याने यशोदेला सांगतात, यशोदे अगं आवर तुझ्या पोराला, आवरी आवरी आपुला काना नाज येल्या बुचा सुना. अगं आवर ना तुझ्या पोराला. यशोदा म्हणते, काय केलं ग माझ्या पोरानी? काय केलं? आम्हाला विचार, ही चोरी करणारा तुझाच पोरगा म्हणती नंदाची या पोरे आज चोरी केली खरे. तुझाच पोरगा चोटतय, त्यानंच या चोऱ्या केल्या. काय चोऱ्या केल्या ग? एक म्हणत्या ग चोरीचं जाऊ दे, मला विचार, मी गरीब गवडा नाही, कोणाच्या घेण्यात नाही, कोणाच्या देण्यात नाही. तुझ्या पोरानं काय केलं? थंडीच्या दिवस मी 2-4 गोदड्या एकत्रित केल्या, झोपली होती. तुझ्या पोरानं मुंगूस पकडून आणला आणि माझ्या गोदडीत घातला. पाय त्यानं कशी नखं लावली. दिसतंय तुला? एक गवडण म्हणे, अग हिचं तरी बरं आहे, मला विचार, माझं म्हातारं कोणाच्या घेण्यात नाही, देण्यात नाही, कोणाच्या घरी नाही, दारी नाही, साखरपुड्याला नाही, लग्नाला नाही, मौतील नाही, शिवमहापुराणाला नाही, काल्याच्या कीर्तनाला नाही. जसं घर कोंबडच आहे, ते घर सोडून जात नाही, घरच सांभाळतं, त्याचं घरच काशी आहे. माझं म्हातारं त्याचं दारात झोपलेलं, त्याला उघडं झोपायची समोय, त्याची तोंडवाशी झोप आ करून झोपलं. तुझ्या पोरानं काय केलं? काय ताकाचा डेरा आणला आणि त्याच्या ढेरीवरच फोडला. नशीब वाचलं माझं म्हातारं. यशोदा सर्वांचं ऐकून घेते आणि बाहेर येते. का ग हे माझ्या पोराला चोट्ट म्हणता, माझ्या पोरानं चोऱ्या केल्या सांगता? अगं तुम्ही कारनामे सांगता केवढे, माझं पोरग केवढं आणि किती सुंदर आहे ते. बाळचं गुणगुणाचं तान ग बाळचं गुणगुणाचे तान, बाळचं गुणगुणाचं तान ग बाळचं गुणगुणाचं तान. बाळ दिसतंय गोजिरवान ग बाळ दिसतंय गोजिरवान, बाळ दिसतंय गोजिरवान ग बाळ दिसतंय गोजिरवान. काय सांगत घरण गे गोकुळच्या नदी, काय सांगत घरण गे गोकुळच्या नदी.
सांगता घराने गे गोकुळ जाणारी सांगता घराने गे गोकुळ जाणारी बडस गुणगुणाचं तान ग बाळ दिसतंय गोजीरवान. अगं किती सुंदर आहे माझं बाळ. काय म्हणून तुम्ही गाराने सांगता? एक गवडण मागच्या गवडणीला म्हणते अय काय तिच्याच पोराला बोलता ग? पोरग एवढूस तिचं त्याच्या खोड्या एवढ्या सांगतात. अगं त्याला आपले पोरं मदत करतात हे तिला माहिती आहे ना चांगलं. त्यातली एक गवडण तुकोबारायांच्या रूपाची होती. ती म्हणे अगं मान्य आपले पोरं त्याला मदत करतात त्याच्याबरोबर आपली पोरं, पण आपल्या पोरांना नासवणारा तोच आहे, आपल्या पोरांना बिघडवणारा तोच आहे. तया विन नासे नवे दुसरी ऐसे. त्यानंच आपल्या पोरांना घाण सवय लावली. पण त्यानं लावू देणं सवय. एक गवडण पुढे आली आणि कृष्णाला म्हणे अय माझ्या घरी ये तुझं तंगडच मोडीन. देव म्हणेचा घर नंबर लिही रे. ही तिकडच्या बाडमध्ये राहते का इकडच्या? सांग बरं व्यवस्थित. देवान तिचा घराचा पत्ता लिहिला वा. जाणून बुजून देव तिच्या घरी गेले. सर्वांना दही दूध खाऊ घातलं आणि परमात्मा तिच्या हातात सापडले. सकाळी 3:30-4 वाजल्याचा काचाटून देवाचा हात धरला दी ना. चाल दावते यशोदेला लई नाकानं कांदे शिलते ती. माझा पोरगा चांगला म्हणते आज तुला मुद्द्या मला सकट पकडलाय, तुझ्या तोंडाला लोणी आहे, तिला असाच दाखवते. चाल देवाचा हात धरला आणि कर 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 ओढत लाग. दरवाजाच्या बाहेर आली. सर्व गोपाळ बाहेर हजरच होते. गोपाळाने पाहिलं हुरे हुर. गवडणीनं पदर खोसला, केस मोकळे, हातात कृष्ण धन धन चालते. तिच्या मागे सर्व गोपाळ. समोरून तिचा नवरा आला दुधाची बादली घेऊन. तो म्हणे अय सोड त्याला, नंदाचं पोरग येते काय त्याच्या घरी कमी आहे, 9 लाख गाई आहेत तुम्ही. ती म्हणे सरका बाजूला, तुम्ही बी तसाच येत. तो म्हणे हा तो मनवर बी गई. तो बी तीन मागे मागे चाले विचारा, तिच्या मागे मागे चालत होता. देव म्हणे जरा जास्तच नादी पेटली. देव म्हणे का ग तुझ्या पाठीपोटी काही आहे की नाही? तुला कोणाची दया माया? अगं माझ्या हाताच्या नसा चोकप होतील, जरा हात दिला सोड. तिला थोडी दया आली, तिनं हात दिला सोडला. देवानं हाडूच आपला हात काढून घेतला. तिच्या नवऱ्याचा हात तिच्या हातात देऊन टाकला. अख्ख्या गावाला तिचा नवरा दिसायचा, तिला कृष्ण दिसायचा. तिचा नवरा म्हणे अय, ती म्हणे गप मुसाड्यातच दे. तो म्हणे जाऊ दे बा, मुसाड्यात खाण्यापेक्षा हिच्या माग माग चालेल बरं. ते मागच्या गलीनं घरी आले ना आईला सांगतात आई ओ मैया काय झालं रे कन्हैया? आई आज आपल्या घरी खूप मोठी भांडण येणार आहे. म्हणे कस काय? मला स्वप्न पडलं होतं म्हणे. यशोदा म्हणे कृष्णा स्वप्न कुठे खरे होतात का? आई तुला माहित नाही, ते स्वप्न 3 वाजेच्या आणि 6 वाजेच्या मध्ये पडलं होतं म्हणे. मग 100% खरं होणार. तेवढ्यात आली आरोडी. यशोदे यशोदा म्हणते कृष्णा बाहेर कोणी जरा जाऊन येते बघून येते. कृष्ण म्हणे आई तू एकटं जाऊ नको बरं, मला भीती वाटते. मल पण ने तुझ्यासोबत. कन्हैयाला खांद्यावर घेतलं आणि गेली यशोदा. काय ग अय 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 काय म्हणणं आहे तुझं? ती म्हणे माझं जे म्हणणं आहे ते तर हिच्या कड्या खांद्यावर आहे. हातात पाहिलं तर ते बाप रे बाप. 15 दिवस गवडणीनं तोंड नाही दावलं महाराज. रोज परमात्म्यानं काही ना काही कारनामे करावेत, रोज कोणाला आणि कोणाला त्रास द्यावा. एकदाचा तो प्रसंग. सर्व गवडणींची रांग लागलेली. सर्व गवडणी गाराणे सांगण्याकरता आलेल्या. हे गरीब गवडण जी कोणाच्या घेण्यात नाही, कोणाच्या देण्यात नाही, कोणाच्या घरी नाही, कोणाच्या दारी नाही. ती गवडण कोणाशी बोलत नव्हती. का बरं? ती बोलली की बाया हसायच्या. का बरं? ती थोडं बोबडं बोलायची, बोबडं. तिला लाज वाटायची. ती कोणाशीच संबंध ठेवत नव्हती, गरीब गवडण. पण एक दिवशी देवानं तिचीच फजिती केली. ती गवडण आली आणि या सर्व गवडणींना म्हणते अय थलका थलका थलका. ती सर काही येईना. ती म्हणे थलका. आली यशोदे पुढे उभी राहिली. यशोदेला म्हणते यशोदे काय ग काय म्हणणं आहे तुझं? काय म्हणणं आहे विचार दे. काय सांगू तुला? काय सांगू तू ते बाई काय सांगू तू, काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते. जात होते यमुना पानिया वाटेत भेटला तावला, दोईवल तोपी मैल पुजाची हातामध्ये कांबला. यशोदा म्हणते अगं त्याची तयारी मीच केली आहे, पुढचं बोल. ती म्हणते त्याने माझी केली तवाली, मग मी तेथून पलाली. पलता पलता घसलून पलली,
दोईची गागल फुतली. गवडण बोबडी आहे, मी नाही. ती म्हणते मी पडली, मग माझे बुलगे पुतले. गुडगुड हा? मग मी ललत वथले. पुढं सांग, पुढं सांग, पुढं. अगं म्हटले काही नाही, तो चाला आणि त्यानं मला हृदयाशी लावलं, माझं समाधान केलं. यशोदेला वाईट वाटलं. ही गरीब गावडण आहे, ही गरीब गावडण आहे, कोणाच्या घेण्यात नाही, देण्यात नाही. कन्हैया तुझी फजिती केली. फजिती करता करता 11:30 5 मिनिटं बाकी राहिले. कन्हैया तू आता राहायचं नाही इथं. चरित्र भरपूर, इथून पुढे 3 तास कीर्तन करू शकतो मी, पण मी तुमच्या सर्वांचे चेहरे पाहतोय. मी पोहे खाऊन आलोय, मला काही अजून 2 तास करायला काही हरकत नाही, पण मी तुमचे चेहरे पाहतो. हा, ऐका दादा. कन्हैया तू आता इथं थांबायचं नाही. गवडणी म्हणते अगं थांबायचं नाही, पण याला आणणारा कोण? आणणारा तोच आहे. सवे तू या मेला त्याने अगुणा आणला. काय काय म्हणता? अवगुणा आणला. ओ अवगुण्या, तू अवगुण्या आहे. अगुणा म्हणजे ज्याच्या गुणाचं वर्णन करता येऊ शकत नाही असा परमात्मा तुकोबरायाने आणला. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. यशोदा माता सांगते कन्हैया साऱ्या गायी घेणे, गायी चारण्याकरता रानात जा. कन्हैयानं साऱ्या गायी घेतल्या, गायी चारण्याकरता रानात आले. गोपाळांसोबत अनेक प्रकारचे खेळ कन्हैयानं खेळले. एकदाचा तो प्रसंग आहे महाराज, काय इतकं सुंदर चरित्र आणि सुंदर भाव आहे. एकदा गरीब गोपाळ कन्हैयाच्या पुढे आला आणि कृष्णाला सांगतो कन्हैया आजपासून तुझा आणि माझा काही संबंध नाही. कन्हैया आजपासून तुझी पार्टी वेगळी, माझी पार्टी वेगळी आहे. कन्हैया आजपासून तू माझ्याशी बोलायचं नाही. कन्हैया म्हणे का बरं बोलायचं नाही? तो गोपाळ म्हणे कन्हैया रोज तुझ्या गायी दूर गेले की मला सांगतो गायी घेऊन ये, आणि तुझ्या घरी काय भेदभाव चालला तुला माहिती आहे? म्हणे काय चालला मला विचार. आता सांगायची इच्छा नाही पण तरी बी तुझा आणि माझा काही संबंध नाही. तू तुझ्या गाई कशा बी सांभाळ, मी चाललो घरी. काना सांभाळ आपुल्या गाई, आम्ही घराशी जातो भाई. काना सांभाळ आपुल्या गाई, आम्ही घराशी जातो भाई. काना सांभाळ आपुल्या गाई, आम्ही गलाशी जातो भाई. काना सांभाळ आपुल्या गाई, आम्ही गलाशी जातो भाई. बारीक वाजवा जरा. तो कन्हैयाला सांगतो कृष्णा तुझा आणि माझा काही संबंध नाही. तू तिकडं मी इकडं. आजपासून मी तुझ्या गायी आवरणार नाही, तुला मदत करणार नाही. कन्हैया म्हणे का बरं? भेदभाव करतो तू. देव म्हणे काय भेदभाव केला? अरे कालचाच प्रकार आहे. तो गोपाळ सांगतो त्याच्या बोबडे भाषेत काय झालं काल. कालले गवली गाय व्याली, गवली गाय व्याली. तिचं खिलवजलय लय लय गोल गोल झाला. खिलवजलय लय लय गोल झाला. सगळ्या गावड्याला लय 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 दिला. सगळ्या गवळ्याला लय 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 दिला. मी गरीब म्हणून थोला दिला. मी गरीब म्हणून थोडा दिला. देवा तुझा आणि माझा काहीच संबंध नाही. का बरं? अरे काल एक गाय व्याली, तिचं खिरवच म्हणजे पाठोड्या काय असेल नसेल ते झालं. अरे सर्वांना भरपूर दिलं तुझ्या आईनं, पण मी गरीब होतो रे म्हणून मला थोडस दिलं. तुझं काय कन्हैया, तू मोठ्याचा पोरगा आहे, मी गरीब आहे रे तुमच्यात, मला सांभाळून घ्या. तुम्ही थोलले थोल पाटलाचे लेक. 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 मध्ये मी गरीब आहे एक. मध्ये मी गरीब आहे एक. कन्हैया मला घेर सांभाळून. तुम्ही लई श्रीमंताचे पोर आहे रे, मी गरीब आहे, माझा स्वीकार कर. कन्हैयानं त्याला कडकडून मिठी मारली. नाही रे, माझं सर्वांवर सारखं प्रेम आहे. ते प्रेमाचं प्रतीक म्हणून आज मी कार्य करणार आहे, पण आधी खेळून घ्या. म्हणून कन्हैया गोपाळांच्या सोबत खेळ खेळतात. हुतू तुतू, हमामा, चेंडू फडी, लगोऱ्या. खेळे भवरा ग बाई खेळे भवरा. खेळ भवरा ग बाई खेळ भवरा. खेळ भवरा
बबरा खेळ बावरा ग बाई खेळ बावरा ग बाई खेळ बावरा ग बाई खेळ बावरा भवरा खेळला देवाने भवरा. माय मावल्यानो भवरा पाहिलाय ना तुम्ही? पोरं खेळतात तो. वरून काय असते त्याला? बोंडी. हा बरोबर. खालून काय असते त्याला? बरोबर. काय गुंडवतो त्याला? दोरी. दोरी नाही. जाऊ. हा जाऊ. कशी फिरवते ती भवऱ्याला? गर्र. कोण आला? अरे आता असं काय करता तुम्ही? मी काही म्हटलो का तुम्हाला? कोण फिरवते? जाऊ. कोण आलं फिरवते? हे यांचं म्हणणं आहे बरं, आपलं काहीच नाही. जास्त मनावर घेऊ नका. कन्हैयानं खेळ खेळले. थुतू हमामा, चेंडू फडी, लगोऱ्या, अनेक प्रकारचे खेळ खेळता खेळता 11:30 वाजले. आणि कन्हैया गोपाळानं सांगतात, हे खांदी बाहेर पोटी भूक काय खेळायाचे सुख झाली म्हणे ती वेड आता ना शिदऱ्या. सर्वांच्या शिदऱ्या परमात्म्यानं एकत्रित केल्या दादा. आणि शिदऱ्या एकत्रित केल्यानंतर सर्वांना चंद्राकार उभं केलं. परमात्मा मध्यभागी उभे आहेत. कमरेमध्ये वासरी रोवले. शुकाचार्य भागवतात त्याचं सुंदर वर्णन करतात. बिभ्रत बेणुम जठरपटयो शृंगवेत्री जकक्षे वामे पाणू मस्नु कवलन तत्पला. इतकं सुंदर वर्णन केलं. बरं तोच काला कलियुगामध्ये भानुदास महाराजांनी केला. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. त्यांच्यानंतर हा काला तुमच्यासाठी माझ्यासाठी ज्ञानोबरायाने दिला. म्हणून ज्या पांडुरंगाच्या सानिध्यात काला केला एकदा त्या पांडुरंगाचं भजन आणि ज्या माऊलीने करून घेतला नंतर त्यांचं भजन. विठोबा रखुमाई जय जय ठोबा रखुमाई विठोबा रखुमाई.